दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 21 हप्त्यावर सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। पंतप्रधानांनी स्वतः तारीख अनाउन्स केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची दिवाळी मी गोड करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या राज्यात जमा झालेला आहे, हे सर्व अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000ची आर्थिक मदत करते। ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते। शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा 4 महिन्यांच्या अंतराने 3 हप्त्यात 2,000 रुपये जमा करण्यात येतात। सध्या या योजनेअंतर्गत 20 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे। तर काही राज्यांमध्ये 21 हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अगोदरच सुरू झालेली आहे। तर ते कोणते राज्य आहेत तेही जाणून घेऊया। यामध्ये पहिले राज्य आहे पंजाब, दुसरे हिमाचल प्रदेश आणि तिसरे उत्तराखंड। यांमध्ये शेतकऱ्यांना 26 सप्टेंबर रोजी 21 हप्ता देण्यात आलेला आहे। या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते। अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील अनेक भागांना मोठा फटका बसलेला होता। या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या राज्यांना तर पीएम किसानचा 21 हप्ता मिळालेला आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय? तर शेतकरी मित्रांनो, आनंदी व्हा, कारण सूत्रांकडून माहिती आलेली आहे की ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दिवाळी आधी तुमच्या खात्यात पीएम किसानचा 21 हप्ता जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। पीएम किसानचा 21 हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, दिवाळी गोड होणार आहे। तर आता पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना हा पीएम किसानचा 21 हप्ता मिळणार नाही। असं सांगण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये जमा होणार नाहीत। जर तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर पीएम किसानच्या ॲपवर जाऊन ती प्रक्रिया झटपट पूर्ण करून घ्या, नाहीतर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर पीएम किसानचे 2,000 रुपये मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची बातमी आहे। EKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला पीएम किसानचे 2,000 रुपये मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती आहे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे। जर हे काम पूर्ण केलेले नसेल तर शेतकऱ्यांचा हप्ता थांबविण्यात येणार आहे। जर हे काम अपूर्ण असेल तर तातडीने पूर्ण करा आणि पीएम किसानच्या 2,000 रुपयांचा लाभ घ्या। आणि शेतकरी मित्रांनो, सर्व राज्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की अनेक तर तारीख निश्चित झालेली नाही, पण दिवाळीच्या आधी तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, दिवाळी गोड होईल का नाही हे सांगता येत नाही, पण निश्चित तुमच्या खात्यात 2,000 रुपये येण्याची शक्यता तर दिसत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।